मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन विचार करत असतो की जर मला तन्वीने लपवलेलं गाठोडं शोधायचं असेल तर मला सिनियर नक्कीच मदत करेल. मी एक काम करतो, मी लगेच रविराज काकाकडे जातो. तेवढ्यात तिकडे सायली येते. ती अर्जुनला म्हणते की "अहो, मला पण रविराज काकांकडे जायचंय. तुम्ही पण निघालात ना? चला मी पण येते." अर्जुन म्हणतो, "काय तुझं काय काम आहे? तू कशाला एवढ्या तातडीने चाललीयस?" तेव्हा सायली म्हणते, "अहो, अश्विन आणि तन्वी गार्डनमध्ये दिसत नाहीयेत. म्हणजे जाऊन जाऊन चालणार कुठे? तिच्या माहेरीच ना. आता ती तिकडे काहीतरी तमाशा करेल, त्यात आपण तिकडे जाऊया." इकडे आपण बघतो की रविराज तन्वीला जाब विचारत असतो. तेव्हा तन्वी बघा किती लबाड आहे. लगेच बोलते, "आईनेच मला आत घेतलं. आई म्हणाली, 'तुम्ही आता आत या. बाबांशी काय बोलायचं ते मी बोलेन.' बाबा, आईच्या परवानगीशिवाय मी काही घरात आलेली नाही. विचार आईला." मग रविराज प्रतिमाला विचारतो. प्रतिमा मान खाली घालते. इकडे अर्जुन टाळत असतो सायलीला प्रतिमा आत्याकडे घेऊन जायला. पण सायली म्हणते, "माझं काही इथे लक्ष राहणार नाही. स्वतःच्या आईच्या गोळ्या बदलणारी ती मुलगी आहे. ती काहीही करू शकते. प्रतिमा आत्याला किती अस्वस्थ वाटत असेल. चला मी पण येते." इथे रविराज प्रचंड भडकलेला असतो. तो प्रतिमाला म्हणतो, "प्रतिमा, मला एकाच गोष्टीचं उत्तर दे की तू या मुलीला घरात घेतलंस का?" त्यावर मग प्रतिमा म्हणते, "अहो, हिने आपल्या घराच्या पुढे स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. तिला काय आपल्यामुळे झालं असतं तर काय करणार होतो आपण?" हे ऐकून रविराज तन्वीकडे खूप रोखाने बघतो. प्रतिमाला म्हणतो, "अगं, ज्या मुलीने तुझ्या गोळ्या बदलल्या, तुझ्या जीवावर जी मुलगी बेतली आणि वर एका खुन्याला मदत करते म्हणून ती जेलात गेली होती, अशा मुलीला तू घरात घेतलंसच कसं?" त्यावर नागराज म्हणतो, "अरे दादा, पण तिने स्वतःचा जर जीव घेतला असता आपल्या घराच्या पुढ्यात, तर आपल्याला लोकं काय म्हणाली असती? शेण घातलं असतं लोकांनी तोंडात." रविराज म्हणतो, "नागराज, एक गोष्ट लक्षात ठेव. ज्यावेळी तन्वी जेलमध्ये गेली ना, त्याच वेळी आपली अब्रू लुटली गेली आणि त्याच वेळी लोकांनी आपल्या तोंडात शेण घातलं. त्यामुळे मला लोकांची गोष्ट सांगूच नकोस. आणि लोकं काय म्हणतील या गोष्टीमुळे मी हिच्याशी संबंध तोडलेला नाहीये. मलाच मुळात ही मुलगी घरात नकोय आणि हिच्याशी काहीही संबंध नकोय. प्रतिमा, आता एक काम कर, तू तिला घरात घेतलेस ना, तूच तिला घरातून हाकलं एकदाची." इकडे आपण बघतो की महिपत साक्षीला जेलमध्ये भेटायला येतो. महिपत खूप रुसलेला असतो. तो साक्षीला म्हणतो, "मला असं सांगण्यात आलं की तू स्वतःचा जीव घ्यायला तयार झालेलीस. असं का करतेस तू बाळा? मी काळजीपोटी आलोय." त्यावर साक्षी म्हणते, "मग मी काय करू? इकडून तर मी सुटू नाही शकत. ती मुलगी आपल्या दोघांच्याही थोबाडीत मारून जेलच्या बाहेर गेली आणि मी मात्र इथे सडतेय." महिपत म्हणतो, "पण तू मला आत्ता प्रॉमिस कर की ह्यानंतर तू असं काही पाऊल उचलणार नाहीस. बापावर तुझ्या प्रेम नाहीये का गं?" त्यावर साक्षी म्हणते, "जर तुमचं प्रेम असतं माझ्यावरती तर तुम्ही मला इथे ठेवलं असतं का हो? कधीचीच मी सुटले असते. आता दुसरा काही मार्ग आहे का ह्यातून सुटण्याचा? सांगा, काही मार्ग आहे का?" त्यावर महिपत काहीच बोलत नाही. इकडे आपण बघतो की रविराज प्रतिमाला जाब विचारत असतो. प्रतिमा शेवटी म्हणते, "अहो, जर इकडून तिला आपण हकललं आणि तिने बाहेर जाऊन स्वतःचं काही बरं वाईट केलं तर काय करणार आहोत आपण? म्हणून मी तिला आत घेतलं. शेवटी आपली मुलगीच आहे ना ती." त्यावर रविराज म्हणतो, "ती माझी मुलगी नाहीये. प्रतिमा, ही गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव." अश्विन म्हणतो, "अरे रविराज काका, तू कसा विश्वास नाही ठेवू शकत? महिपतच्या दबावाखाली ती इतकी वर्ष खोटं बोलत होतीये. आत्ता पण बघ ना, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलंय महिपत तिच्यावर हल्ला करायला आला होता आणि तन्वी मग लगेच तिचा हात दाखवते की महिपतने त्याच्यावरती वार केला होता." अरे, एखाद्या माणसाला खरं बोलायचं असेल ना, तर मानेवर सुरा ठेवला तरी सुद्धा तो खरंच बोलणार. कधीही खोटं बोलणार नाही. आणि जर महिपतचा इतका दबाव होता तर 2 वर्षात तिने मला एकदाही का नाही सांगितली ही गोष्ट? मग रविराज म्हणतो, "प्रतिमा, मला तू फक्त एकच गोष्ट सांग, तू या मुलीला घरातून बाहेर काढणार आहेस की नाही?" प्रतिमा काहीच बोलत नाही. त्यावरून रविराजला लक्षात येतं. रविराज म्हणतो, "हे बघ प्रतिमा, जसं हे घर माझं आहे तसं हे तुझंही आहे आणि माझ्या बायकोवर मी माझी मतं लादणारा नवरा नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव,
ह्या तुझ्या निर्णयामुळे घरातल्यांना किंवा तुला काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी तुझी. हिच्याकडून काहीही चूक होणार नाही, ह्याची दक्षता तू बाळग. आणि ही माझ्यासमोर नसेल जास्तीत जास्त ह्याचं पण तू काळजी घे. मग लगेच तन्वी म्हणते, "म्हणजे बाबा मी इकडे राहू शकते हां? थँक यू थँक यू सो मच बाबा." नागराज मनात म्हणतो, "शेवटी तन्वीने बाजी मारलीच. रविराजने कधीच असं काही केलं नसतं, पण ते सुद्धा तिने घडवून आणलंय." पुढे आपल्याला दाखवतात, की प्रतिमा आणि सुमन बसलेले असतात. सुमन प्रतिमाला पाणी देत असते. तेवढ्यात तिकडे अर्जुन आणि सायली येतात. सायली लगेच प्रतिमाला म्हणते, "तुमचा चेहरा एवढा पडलेला का दिसतोय? काय झालंय?" त्यावर सुमन आणि प्रतिमा सायलीला सगळं सांगतात. सायली प्रतिमाला म्हणते, "आत्या तुम्ही काळजी घ्या. तुमच्या मुलीला तुम्ही घरात घ्यायचं का नाही हे आम्ही नाही सांगू शकत. पण तरीसुद्धा जर तिने तुमची आधीसारखी औषधं बदलली किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारे धोका झाला, तर मात्र आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण तन्वीवर काही भरोसा ठेवू शकत नाही आपण. तुम्ही स्वतःची प्लीज काळजी घ्या." मग अर्जुनच्या मनात येतं, की तन्वीने गाठोडं ह्याच घरात कदाचित लपवलं असेल. मला ते शोधून काढायला हवं. इकडे अर्जुन लगेच रविराजच्या खोलीत जातो. तो म्हणतो, "सीनियर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मला माहिती आहे आता तू खूप अस्वस्थ आहेस तन्वीच्या येण्याने." त्यावर रविराज म्हणतो, "मला कोण तन्वी-बिन्वी माहिती नाही. तू फक्त मला सांग की तुझं काय महत्वाचं काम होतं? काय बोलतोयस तू?" त्यावर अर्जुन म्हणतो, की "ॲक्चुअली मी सायलीच्या आई-वडिलांना शोधतोय. कारण मधुभाऊ कोमामध्ये जायच्या आधी मला बोलले होते की सायलीचे आई-वडील जिवंत आहेत आणि त्यामुळे मला त्यांचा शोध घ्यायचा आहे." मग रविराज म्हणतो, "अरे पण मग त्यांचं नाव, गाव, पत्ता काहीतरी माहिती आहे का तुला?" तर अर्जुन म्हणतो, की "मधुभाऊंना पण हे माहिती आहे का नाही मला माहिती नाही. पण मला याबद्दल कोणतीच गोष्टीची कल्पना नाहीये." मग अर्जुन रविराजला सगळं गाठोड्यांबद्दल माहिती देतो. तो सांगतो, की तन्वीने सायली आणि तिचं गाठोडं मात्र चोरी केलंय आणि बाकीची सगळी गाठोडी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की सायली आणि प्रतिमा दोघीजणी टेबलवर बसलेले असतात. सायली प्रतिमाला म्हणते, की "प्रतिमा आत्या, गेली 20-22 वर्ष मी तन्वीला ओळखते. तुम्हाला तिच्यापासून सावध राहायलाच हवं." इकडे रविराज अर्जुनला सांगतो, की कोणताही गुन्हेगार त्याचा पुरावा त्याच्याजवळ कधीच ठेवत नाही. त्याच्यामुळे सायलीचा गाठोडा इथे मिळणं शक्य नाहीये. कारण तोपर्यंत अर्जुन आणि रविराजने तन्वीची अख्खी खोली शोधलेली असते. मग अर्जुन मनात म्हणतो, की जरी हा एक मार्ग बंद झाला असला तरी अजून एक मार्ग मात्र माझ्याकडे आहे सायलीच्या आई-वडिलांना शोधायचा. ते म्हणजे हे ओळखपत्र. सायलीच्या शाळेत जाऊन मी सायलीबद्दल चौकशी नक्कीच करू शकतो, तिच्या आई-वडिलांची. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.